राजकारणासाठी आणि पदासाठी स्पर्धेसाठी होते, पण महादेव नाना पाटील ही अंडर एस्टिमेट करणारी व्यक्ती नाही आहे तासगाव शहरामध्ये. वाऱ्याचा, पाण्याचा आणि तासगावकरांचा अंदाज खरं कुणाला लागला नाही आणि लागणारही नाही. आज तर भाजपचे सरचिटणीस स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करता येतात आले की जिल्ह्यात सगळ्यात जास्त लक्षवेधी निवडणूक ही तासगावमध्ये. मी खोटं मेसेज दाखवलं माझ्यावर त्यांनी गुन्हा पोलीस केस करावी. तर नाना हे काही खेळवण्यासारखे व्यक्तिमत्व नाहीये. नाना हा चळवळीत काम करणारे माणूस आहे. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला बघायला मिळणारच आहे. नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र मराठी न्यूजने या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा प्रयोग केला. पत्रकारिते क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांच्या, पत्रकार बांधवांच्या आपण मुलाखती घेतल्या. एकूणच समाज मनाचा आणि सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेत असताना पत्रकार मंडळींनी केलेलं विश्लेषण याचं आपण सर्व स्तरातून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला किंवा आपण चांगला त्याला रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांचं सर्वप्रथम मी महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं जाहीर आभार मानतो. मंडळी, तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वच घटनांवरती वेळोवेळी विश्लेषण केलं. आज एका वेगळ्या घटनांवरती विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आलेत दैनिक नवराष्ट्राचे तासगाव तालुका प्रतिनिधी मिलिंद पोळ. नमस्कार. त्याचबरोबर सध्या मिलिंद पोळ हे रोकटोक हे न्यूज पोर्टल चालवतात, त्याचे ते संपादक पण आहेत. मिलिंद पोळ यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक राजकीय विश्लेषक म्हणून त्यांच्यावर पाहिलं जातं. त्यांचे अंदाज खूप तंतोतंत खरे घडत असतात. एकूणच तासगाव कोठेमंका तालुक्याच्या मतदारसंघातल्या विविध राजकीय घडामोडींवर त्यांचं चांगलं बारीक लक्ष असतं. सुंदर विश्लेषण ते करतात आणि अचूक अंदाज त्यांचा असतो. त्यांच्या परिसरामध्ये असलेली ख्याती, या सगळ्या गोष्टी आपण आता या संदर्भात सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या नाट्यमय घडामोडींच्या बाबत विश्लेषण करण्यासाठी आज मिलिंद पोळ पत्रकार आपल्यासोबत आलेत. सर्वप्रथम मिलिंद पोळ सरजी, मी आपल्याला असं विचारू इच्छितो की ह्या एकूणच निवडणुकीमध्ये ज्या नाट्यमय 3 घटना घडल्या, यात घटनांमुळे निवडणुकांवरती वेगळा परिणाम झाला. एकूणच ज्या ज्या मंडळींनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्याचा परिणाम हा त्यांच्या पक्षात पण झाला आणि समोरच्या पक्षांवरती पण झालेला आहे. अशा ह्या 3 वेगळ्या घटना आहेत. त्या 3 वेगळ्या घटनांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सगळ्यात मोठी घटना म्हणजे या निवडणुकीमध्ये अर्ज भरत असताना किंवा अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट याच्यामध्ये ज्यांनी जाहीर प्रवेश केला ते माजी नगराध्यक्ष अजय पाटील आणि त्यांच्या पत्नीने ती थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. त्या घटनेमुळं नेमक्या कोणकोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि याचा परिणाम कोणत्या पक्षांवरती झाला आणि निवडणुकीला एकूण क्लिष्ट कसा निर्माण झाला, याबद्दल आपण काय विश्लेषण कराल? खरं तर तुमच्या न्यूज चॅनलचं, महाराष्ट्र मराठी न्यूजचं मी आभार मानतो की तुम्ही मला आज या चर्चेला बोलवलं आणि तुम्ही जी माझी ओळख करून दिली त्याबद्दलही धन्यवाद. ती ख्याती आहे बरं का. खरं तर वापरू शकणार नाही अंदाज, पण तासगावकरांचा अंदाज लावणं अवघड आहे. मी सर्वप्रथम सांगतो, तासगावकरांचा अंदाज लावणं खरंच अवघड आहे. वाऱ्याचा, पाण्याचा आणि तासगावकरांचा अंदाज खरं कुणाला लागला नाही आणि लागणारही नाही. तसं या निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साहेब, जे तासगाव नगरपालिकेचं आत्ता जे पूर्वीच वातावरण होतं, ज्यावेळी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, एकदम सायलेंटली चालू होतं. अगदी लोकांच्या मनात शंका येऊ लागली की हे काय सगळं ठरवून चाललंय. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत किंवा त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रियाच होत नव्हती. हे तर मला पहिल्यांदा असं वाटायला लागलं की तासगाव नगरपालिकेच्या इतिहासात पहिले 5-6 दिवस अर्जच आले नाही. आणि ही गोष्ट खरं सर्वसामान्य लोक चर्चेत व्हायला लागली की असं का व्हायला लागले, एक सुद्धा अर्ज का दाखल होत नाही. अधिकारी तर निवांत बसलेले ऑफिसमध्ये, एक सुद्धा अर्ज येत नाहीये. बहुतेक बिनविरोध होती की काय. सुरुवातीला बिनविरोध वाटणारी निवडणूक, आज उद्या निवडणुकीला आता जवळपास 12 तास राहिले आहेत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, त्या मतदान आहे. पण ती निवडणूक आता एवढी रंगात आली की जिल्ह्यात सगळ्यात जास्त लक्षवेधी निवडणूक ही तासगावमध्ये होते, असं चित्र झालंय. तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे की अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील आणि त्यांच्या पत्नींनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा ह्या निवडणुकीत तसा कोणताच रोल नव्हता पूर्वीला. सन्माननीय माजी खासदार संजय काका पाटील यांनी 2024ची विधानसभा अजित पवार गटाकडून लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते थोडेसे विजनवासात गेल्यासारखे झाले होते. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीतूनही फारकत घेऊन स्वतःचा स्वतंत्र अस्तित्व तयार केलं आणि राष्ट्रवादीला तसा कोण राहिलेच नाही आहे तासगाव तालुक्यात, अशी चित्र निर्माण झालं होतं. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळी हे निवडणुकीचं वारं व्हावं लागलं त्यावेळी भाजपनं स्वतःची ताकद तयार केली. भाजपनं स्वतःचं पॅनल उभा करण्याची तयारी चालू केली होती. भाजप तयारी लागलं होतं. संजय काका पाटील त्यांच्या तयारीला लागले होते. त्याचप्रमाणे
आमदार रोहित पाटील हे आपल्या गटाची तयारी करत होते. अजित पवार गट हा एका बाजूला होता आणि ऐन निवडणुकीच्या टाइमला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी गटाचे सचिन पाटील यांनी प्रेस घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार ही प्रेस झाल्यानंतरच ते चर्चेत आले. बरोबर. आणि तोपर्यंत कुणालाही वाटत नव्हतं की अजित पवार गट हा स्पर्धेत येईल आणि स्वतंत्र लढेल. दरम्यानच्या काळात काय झालं, याच अजित पवार गटाचं एक ऑफिस चालू झालं आणि त्या ऑफिसच्या उद्घाटनाला माजी मंत्री अजित घोरपडे, भाजपचे तालुकाध्यक्ष, शिवसेना हे सगळंच गट एकत्र आले. राज्यातली महायुती दिसायला लागली तासगावमध्ये आणि हे आम्ही एकत्रित लढणार आणि लवकर चर्चा करणार, सगळ्यांनी इच्छुकांनी अर्ज भरून घेऊया आणि आपण अर्ज माघारीची चर्चा करूया, म्हणजे महायुतीचं पॅनल लागेल असे चित्र शेवटपर्यंत दिसत होतं. दरम्यानच्या काळात 17 तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता जे उमेदवार आहेत, अजय काकांच्या पत्नी ज्योती काकी, त्यांनी उमेदवारी मागितली, परंतु त्यांना राष्ट्रवादी आमदार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी अगदी अंतिम क्षणी अजित पवार गटात प्रवेश करून एबी फॉर्म सहित त्यांनी अर्ज जोडला जवळपास 2-2:30च्या दरम्यान, अगदी 11th आवरला आणि त्यांनी आपली उमेदवारी ह्या निवडणुकीत जाहीर केली अजित पवार गटाकडून. त्यानंतरही म्हणजे 17 तारखेला उमेदवारी जाहीर केल्यानंतर 18 तारखेला छाननी झाल्यानंतर सुद्धा 21 तारखेपर्यंत अजूनही महायुतीचे उमेदवार एक होतील का अशी म्हणजे भाजपकडून एबी फॉर्म दिला होता विद्या चव्हाणताईंना, इकडून एबी फॉर्म दिलाय ज्योती काकींना आणि यांच्यात काहीतरी होईल आणि वरिष्ठ पातळीवर महायुतीतून त्यांचा एकच उमेदवार येईल अशी शक्यता 21 तारखेपर्यंत अर्ज माघारी दिवशीपर्यंत वाटत होती. पण तसं काही झालं नाही आणि अंतिम क्षणाला भाजपचं वेगळं पॅनल लागलं, अजित पवार गटाचं वेगळं पॅनल लागलं आणि महायुती झाली नाही. दरम्यानच्या काळामध्ये भाजपकडून शिवसेना, आरपीआय म्हणजे महायुतीतलेच मित्र पक्ष घटक पक्ष असणाऱ्यांना उमेदवारी देऊन त्यांनी एक स्वतःचं स्वतंत्र पॅनल तयार केलं. त्यांचा दावा तर असा आहे की 40 वर्षात पहिल्यांदा 40 वर्षात ह्या दोन गटाच्या विरोधात तिसरं पॅनल उभं राहते. पण पूर्ण क्षमतेनं आणि योगायोगानं चौथं पॅनल पण तयार झालं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आजपर्यंत संजयजी तुम्हाला माहित आहे ह्या तासगावचा इतिहास आहे की दुरंगीच निवडणूक आतापर्यंत सगळ्या झाल्या. पारंपरिक 2 गट आहेत, 2 गटात निवडणूक, योगायोगानं 2-2 म्हणत 3-3चे 4 आणि 4चा तर 5वा उमेदवार पण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार पण इथं आहेत, त्या चव्हाणताई. पंचरंगी निवडणूक झाली. म्हणजे तासगाव पहिल्यांदा वाटत होतं की हे दुरंगी असते, पंचरंगी झाली. आणि तुम्ही जर म्हणाल की अंतिम क्षणाला अजय काका हे माजी नगराध्यक्ष आहेत, ते स्वर्गीय आबामचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि त्यांना उमेदवारी नाही मिळाली, नाराजीतून त्यांनी तो तातडीचा निर्णय घेतला आणि तातडीच्या निर्णयानंतर त्यांनी निवडणूक उभी केली. निवडणूक अजय काकांनी उभी केली आहे. या निवडणुकीसाठी ते समोर जात आहेत, त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांना उमेदवारी डावलली आहे असा त्यांनी जो पहिल्या दिवशी आरोप केला, त्यानंतर त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी ताकदीनं आपलं काम चालू केलं. आता त्यांना का उमेदवारी डावलली याचं उत्तर ते आमदार गट देईल. पण एकूणच त्यांच्या ह्या निर्णयामुळं नेमका कुणाला मास्टर स्ट्रोक बसतोय किंवा कुणाचं नुकसान होईल असं आपल्याला वाटतं? कसं आहे सांगतो, अजय काका पाटील हे या नगरीचे नगराध्यक्ष होते. नक्कीच अजय काका पाटील यांची ओळख आर पाटलांचे कार्यकर्ते म्हणून आहे आणि अजय पाटील आर पाटील गटाकडून बाजूला गेलेत आणि त्यांनी स्वतंत्र आपलं पॅनल उभं केलं. असं जरी दिसत असलं तरी ते अजूनही आबांचं नाव सांगूनच किंवा आबांचा फोटो म्हणजे आबांची त्यांची निष्ठा अजून ते दाखवून देतात आणि त्या निष्ठेने मी उभा राहिलोय, माझी पत्नी उभं राहिली आहे, त्या भूमिकेतून ते निवडणूक लढवायला लागलेत. म्हणजे त्यातून असं काही नाहीये की त्यांचा कोणाचा राग आहे किंवा त्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया, त्यांनी पहिल्या दिवशी प्रतिक्रिया दिली की माझी उमेदवारी पैसे नसल्यामुळे मला तिकडे हा आरोप जर वगळला तर त्यांचा आता ह्या क्षणापर्यंत तरी काही आमदार गटावर कुठेही टीका टिप्पणी त्यांची झालेली नाहीये. आता ही झाली एक घटना. आता ह्या घटनेचे पडसाद नेमके कोणत्या कोणत्या पक्षावरती उमटलेत, काय होईल ते कदाचित निकालानंतर आपल्याला क्लिअर होईल. आता यानंतर सगळ्यात मोठी तुम्ही आपण मगाशी चर्चेतनं बोलताना झालं की भाजपनं पूर्ण क्षमतेनं पॅनल लावलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं तो आपण विस्तृत तुम्ही चर्चेत विश्लेषण करा. याच्यामध्ये संदीप बाबा गिड्डे भाजप किसान मोर्चाचे जे प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य किंवा मला वाटतं आहेत प्रदेश कार्यकारिणीवरती काम करतायत, त्यांचा रोल महत्वाचा होता. पण मध्यंतरी अचानक त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेमुळं अगदी त्याचा खुलासा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर सभेत केला. ह्या घटनेकडे आपण नेमकं कसं बघतोय, त्याचा परिणाम काय भाजपच्या पॅनलवरती होईल काय? संदीप आबा गिड्डे हे भाजपमध्ये सध्या भाजपचे किसान मोर्चाचे सरचिटणीस म्हणून काम करतात. मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सोबत त्यांचे फोटो बऱ्याचदा समाज माध्यमांतून आपण बघतो. काहीतरी चळवळीत काहीतरी चर्चेत राहणार नाव आहे
आणि त्यांनी भाजप ज्यावेळी लोकसभेनंतर सन्माननीय माजी खासदारांनी भाजप पक्षातून फारकत घेत बाजूला गेले, त्यानंतर भाजप इथं एक अंगी मोकळी पडली होती. त्यावेळी आत्ताचे विद्यमान तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील असतील, संदीप बाबा गेडे यांनी एकसंघपणे येऊन भाजपची सदस्य नोंदणी केली आणि योगायोगानं आपल्या ह्या तासगाव तालुक्यात भाजप सदस्य नोंदणी जास्त झाली, विक्रमी झाली आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकही प्रदेशाध्यक्षांनी भाजप पक्षाने केले. आणि त्यावेळी हा एकसंघ वाटणारी भाजप विधानसभेच्या नंतर विस्कळीत झालेली भाजप होती, ती भाजप विधानसभेनंतर पुन्हा एकसंघ केली आणि नगरपालिकेला एकत्रित समोर जातील असं दिसत होतं. त्याबद्दल त्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्या बैठकात त्यांनी एकमेकांचे एकत्रित जायचं ठरलं होतं. कुठं माशी शिंकली माहीत नाही, कळलं नाही. यांच्यात जागा वाटपामध्ये काय झालं, आता संदीप बाबांनी परवा 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली, त्यात फार गंभीर आरोप केले. म्हणजे ते आरोप असे आता तुम्हाला माहिती आहे, ते सांगू शकत एवढे आरोप केले त्यांनी. पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांचा मेसेज दाखवला की मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले, म्हणले माझी काही हरकत नाही की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायला माहिती आहे. आणि त्यांचं मत असं आहे, असं संदीप बाबांचं मत आहे की मुख्यमंत्र्यांचे निर्देश त्यांनी धुडकावले स्थानिक नेत्यांनी, केरळ दाखवले. आता यामुळं काय झालं की भाजपमध्येही अंतर्गत वाद सुरू झालेले आहेत. एकतर 6 महिन्यापूर्वी विस्कळीत असणारी भाजप एकत्र आली, घडी बसली होती आणि एवढ्या लवकर त्यांच्यात अंतर्गत दुसमस होईल आणि ती दुसमस निवडणुकीच्या तोंडावर होईल असं वाटलं नव्हतं. झाली आणि त्याची दखल त्याच दिवशी ज्यावेळी सकाळी संदीप बाबांची प्रेस झाली, दुपारी चंद्रकांत दादा इथं आले. चंद्रकांत दादांनी संदीप बाबा गिड्डे खोटं बोलतात म्हणून सांगितलं जाहीर सभेत. आणि ह्यामुळे काय झालं की लोकांच्या मनात भाजप एक तयार होत होतं, बिल्डअप होत होतं, ते ह्यांच्या अंतर्गत धुसफुसीमुळे ते परत चव्हाट्यावर आलं कुठंतरी. आणि हे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगा संजयजी, हे त्यांचे जे वाद आहेत त्यांनी अंतर्गत बसून मिटवले असते. पक्षांतर्गत प्रत्येक पक्षात ते वाद असतात, पण असा एखादा भाजपच्याच किसान मोर्चा सरचिटणीस जाहीर पत्रकार परिषद घेतो, पत्रकार परिषद घेऊन त्याने मुख्यमंत्र्यांचं चॅट दाखवतो आणि त्यांनी सांगतात की परत की मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की आज तर भाजपचे सरचिटणीस स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करतायत, त्यांचे डिजिटल लागलेले आहेत, त्यांचे सोशल मीडियात फोटो त्यांच्याबरोबर येत आहेत आणि ते सोशल मीडिया स्वतः टाकत आहेत की आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे मागतो. मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता आहे असं त्यांचं एक वाक्य आहे. आणि भाजपचे समर्पित कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या घड्याळाचं काम करत आहेत आणि ही त्यांची जाहीर भूमिका आहे. एकूण आपण म्हणतो त्यांनी ही जी जाहीर भूमिका केली म्हणजे अजित पवार गटाच्या थेट नगराध्यक्ष पदाला उमेदवारीला त्यांनी आता सध्या देत आहेत, काय वाटते तुम्हाला ह्या भूमिकेचा किंवा ह्यांच्यातला हा जो संघर्ष आहे? काय झालं सांगू संजयजी, भाजप हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असणारा पक्ष आहे. बरोबर. आणि त्या पक्षाला एक डिसिप्लिन आहे, म्हणजे पक्षामध्ये एक नियमात चालतो असा पक्ष आतापर्यंत ऐकतो आलो. भाजप पक्षामध्ये अशी प्रेस घेणं किंवा भाजप पक्षामध्ये एखादा मंत्री स्वतःच्याच पक्षातील एखाद्या सदस्याला कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलणं हे कधी बघितलं नाही आणि हे पहिल्यांदा तासगावमध्ये बघायला मिळाले. आणि इव्हन तो त्यांनी जाहीर प्रचार सेवेत मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल किंवा ऑन कॉल रेकॉर्ड केलं. त्यातली गंमत सांगतो, तो व्हिडिओ कॉल त्यांनी दाखवल्यानंतर संदीप बाबांनी सोशल मीडियामध्ये मेसेज टाकला की हा यायचा आहे आणि जर माझं खोटं असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा विचारावा आणि मी खोटं मेसेज दाखवलं माझ्यावर त्यांनी गुन्हा पोलीस केस करावी. म्हणजे एवढं आपलं एवढं टोकाच की भाजपमध्ये असं काय असतंय हे कोणी बघितलं, कारण सत्तेतला पक्ष आहे, त्यांच्यात एकमेकांच्या सामोपचाराने घ्यायला पाहिजे होतं असं लोकांचं मत आहे. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, तासगाव नगरपालिकेमध्ये एक चांगल्या प्रकारचं पॅनल त्यांनी उभं केलं होतं आणि चांगला गट परत त्यांनी तयार केला होता. त्यांनी म्हणजे परवा तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी प्रेसमध्ये सांगितलं की 40 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा ह्या 2 गटाला सोडून तिसरं पॅनल पूर्ण क्षमतेने उभं केले आणि त्या पूर्ण क्षमतेने उभं केलेल्या पॅनलमध्ये फक्त काहीतरी जागा सीट वाटपमध्ये अंतर्गत मतभेद झाले. संदीप बाबांचा असा आरोप आहे की मला विश्वासात घेतलं नाही. स्वप्नील पाटीलला नाही आम्ही हा प्रश्न विचारला पत्रकार परिषदेत, स्वप्नील पाटील म्हणले त्यांनी आमच्याला काही मागणीच केली नाही आणि ते किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते आहेत, ते नगरपालिकेत लक्ष कसे घालतील असं त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे त्यांच्यात काय संघर्ष आहे ते माहित नाही, पण त्याचा परिणाम भाजप पक्षाला 100% या नगरपालिका निवडणुकीत भोगायला लागणार आहे. एकूणच यांच्या ह्या भूमिकेमुळे वातावरण मात्र चांगलं चाललं तरी गडूळ झालं. चांगलं म्हणजे त्याचा निकाला परिणाम होत नाही, पण त्याचं काय असतं, एक वातावरण चांगलं गेलं की तिसरा पर्याय तयार झाला, गडूळ झालं वातावरण.
नक्कीच. आता ही दुसरी घटना झाली. यानंतरची सगळ्यात महत्वाची घटना आहे तिसरी, की त्याचे पडसाद आजपर्यंत आपल्याला जाणवत आहे. 2 दिवसामध्ये घडलेली घटना म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमधून थेट नगराध्यक्ष पदासाठी जोपर्यंत नाव निश्चित होत नव्हतं, कदाचित ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील किंवा बाबासाहेब पाटील किंवा इतर कोण येते का अशी चर्चा सुरू होती. आणि अचानक महादेव पाटील यांना डावलण्यात आलं आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब पाटील यांच्या पत्नींना उमेदवारी दिली. या घटनेनंतर महादेव नानांनी थेट पत्रकार परिषद घेऊन संजय काका पाटील यांच्यावरती आरोपाच्या फैरी झाडल्या आणि सुमारे 5 कोटी रुपयाला ही उमेदवारी विकल्याचा थेट आरोप माजी खासदारांच्यावरती त्यांनी केला. आणि प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही, तर त्यानंतर सुद्धा महादेव पाटील यांनी भूमिका घेतली आणि बिनशर्त पाठिंबा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वासंती बाळासाहेब सावंत यांना दिला. एकूणच ह्या घटनेकडे आपण कसं बघतो, नेमका काय हा स्ट्रोक असू शकतो? खरं तर महादेव पाटील हे एक आक्रमक नेतृत्व तासगाव शहरातलं आहे. मी गेल्या 20-25 वर्षापासून त्या व्यक्तींना ओळखतो. खरं तर महादेव नानांनी जे परवा आरोप केले, महादेव नानांनी हे आरोप का केले तर ते एका त्यांना उमेदवारी डावल्यामुळे नंतर हे सगळं झाले सगळ्या तासगावकरांना कळत आहे. महादेव पाटलांचं नेतृत्व आक्रमक आहे की गेल्या 20-22 वर्षापासून त्यांचं थेट आरोप हे संजय काकांवर असायचे. अचानक मार्केट कमिटीत त्यांची युती झाली, संचालक म्हणून ते निवडून गेले. संजय काकांसोबत त्यांची एकत्रितकरण झालं. त्याला बरेच काही घटना साक्षीदार आहेत, त्यांनी नावं घेतली 2-3 लोकांची. त्या लोकांच्या मध्यस्थीमुळं 20-22 वर्षाचं वितुष्ट आमचं मिटलं आणि एकत्रित आलं. मार्केट कमिटीला संजय काकांबरोबर होते. लोकसभा विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचा मित्रपक्ष असणारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना सुद्धा तालुक्यातला उमेदवार आहे असा त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. तालुक्यातला उमेदवार होता म्हणून मी त्यांच्यासोबत लोकसभेला पण काम केलं आणि विधानसभेला पण मी त्यांचं काम केलं असं त्यांनी जाहीर प्रेसमध्ये सांगितलं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये महादेव नानांनी हे आरोप करणं की संजय पाटलांनी 5 कोटीला विकली का 15 कोटीला विकली, काय जे आरोप त्यांनी केले, हे आरोप करताना महादेव नानांनी एक गोष्ट त्यांच्या पण असेल की माझी उमेदवारी डावलली म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून संजय काकांमध्ये असे राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतात. असे टोकाचे हवेतले आरोप खूप होतात. हे प्रत्यक्षात काही नाना पण बघायला गेले ते काय म्हणले आरोप म्हणजे यामध्ये की संजय काकांच्या घरी पैसे पोचल्यानंतर नंतर मला 2-2:15 वाजेपर्यंत त्यांनी खेळवत ठेवलं. तर नाना हे काही खेळवण्यासारखे व्यक्तिमत्व नाहीये. नाना हा चळवळीत काम करणारे माणूस आहे आणि नानांनी मला खेळवत ठेवलं ही सांगणं तासगावकरांना कितपत पटेल मला माहित नाही. दुसरी गोष्ट, नानांनी एक परवा सांगितलं की माझ्या पत्नीची उमेदवारी तुम्हाला देणार असा शब्द त्यांनी लोकसभेला पण दिला होता, विधानसभेला आणि त्यानंतरच्या प्रत्येक बैठकी म्हणजे पॅनल उभे करेपर्यंत तुमचीच उमेदवारी आहे असं कॉन्फिडन्स मला माझ्या खासदारांनी दिला होता असं त्यांनी सांगितलं. आणि मला खेळवत ठेवलं, झुलवत ठेवलं आणि मला माझं स्वतःचं पॅनल पण लावून दिलं नाही. म्हणजे मी कुठं तर दुसरं काँग्रेसचं पॅनल उभे करीन हे पण मला करून दिलं नाही. ह्यात बरेच उमेदवार ठरवताना मी होतो म्हणले सोबत की माझी उमेदवारी मिळेल आणि तसं नाना सांगत पण होते की मीच उमेदवार आहे. त्यांनी तसं तयारी केली होती, लोकांना भेटत होते. अचानक त्यांनी तो पहिल्यांदा प्रेस घेतली आणि त्यांनी आरोप केला की उमेदवारी विकली आणि मी दुसऱ्या दिवशी प्रेस घेणार आहे माझी भूमिका असते. त्यांनी 1 दिवस त्यात गॅप घेतला, 24 तासाचा अंतर घेतला. आता 24 तासाचं अंतर घेतल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी परवा काल प्रेस घेतली की ह्या जे रिंग रोड बायपास तुमच्या तासगाव शहरामध्ये आहेत त्या शहराच्या लगतच्या जमिनी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या आहेत आणि त्या जमिनी तिथं असल्यामुळे त्यांनी लवकर रिंग रोडच्या अधिग्रहण होऊन दिलं नाही, तो रिंग रोड होऊन दिला नाही किंवा बायपास होऊन दिला नाही, त्या जमिनीचे भाव वाढावेत म्हणून असे ते आरोप त्यांनी केले. त्यांनी सातबारे वगैरे दाखवले. पण खरं सांगू का, राजकारणामध्ये आणि तासगावचं राजकारण तसं सुसंस्कृत आहे. एवढे टोकाचे आरोप, टोकाच्या हे लोकांनी संघर्ष बघितलेत. पण ठीक आहे, ती संघर्ष राजकारणासाठी आणि पदासाठी स्पर्धेसाठी होते. पण हे आरोप प्रत्यारोप अगदी खालच्या पातळीचे आरोप हे काय आरोप हे तासगाव शहरात होत नव्हते आणि हे नगरपालिकेला पहिल्यांदा बघायला मिळते आपल्याला की हे आरोप व्हायला लागलेत. त्याच्यावर बाबासाहेब पाटलांनी प्रतिक्रिया दिली की माझी तिथं काही नाहीच आहे, त्या जमिनी त्या जमीन 2008 पूर्वी माझ्याकडे खरेदी केलेल्या आहेत, त्यावेळी बायपासचं काही नामोनिशान नव्हतं. त्यानंतरच्या काळात बाबासाहेब पाटलांनी सांगितले की त्या जमिनी आणि त्या बायपासचा आणि त्या रिंग रोडचा काही संबंधच नाही. जे तुम्ही सातबारे जे जमीन म्हणत नाही, जे सातबारे दाखवले आज ते एका साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध पण झालेले आहेत आणि त्यामुळे खळबळ माजली का तर 100% माजलेली आहे. लोकात राजकारणामध्ये आणि ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एखादा बेछूट आरोप झाला की त्याच्यावर चर्चेचं गदारोळ उठणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. आणि आता जे आपल्याकडे हे मोबाईल नावाचं यंत्र आलं आहे
हा एक स्फोटच आहे स्फोट आहे. की 10 मिनिटात काय येईल आणि 15 मिनिटात काय जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळे असं होत असतं आणि नानांच्या आरोपामुळे थोडी खळबळ माजलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण हे ते देतील त्यांचे विरोधक आहेत जे आता विरोधात. पूर्वी 2-3 महिन्यापूर्वी ते एकत्रच 2-3 महिने कुठं हो 8-10 दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी एकत्रित. अर्धा दिवस गळ्यात गळे घालून फिरत होते. निवडणुकीत त्यांनी आता तुम्ही जे मगाशी उल्लेख केला की त्यांनी आमदार गटाला पाठिंबा दिला. आता ते आमदार गटाचं कौशल्य मानलं पाहिजे की त्यांनी एवढे आमदारावर एवढे टोकाचे आरोप करून तरी सुद्धा सामावून महादेवांनी परत आमदारांच्या बरोबर सपोर्ट केला. आणि परवा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही जे मार्केट कमिटीमध्ये त्यांच्यावर आरोप करताय त्या आरोपाला तुम्ही स्पष्टीकरण करता. तरी म्हणले मी तुमची भूमिका काय असणार मार्केट कमिटी बाबतीत. तर नानांनी त्यावेळी सांगितले की माझी भूमिका शेतकरी हिताची असणार आहे. म्हणजे हे पण एका चांगल्या राजकीय लोकांसारखं उत्तर दिलं. आणि आमदार गटाशी माझं आमदार गटाशी जुळलं आहे. आमदार त्या व्यक्तींशी किंवा माझं आमदारांशी झाले आमदारांशी माझं बोलणं झाले म्हणले. आणि आमदारांचे जे उमेदवार आहेत सो वासंती बाळासाहेब सावंत यांना मी जाहीर पाठिंबा दिला. मी प्रचारात सक्रिय झालो असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यांचा गट प्रचारात सक्रिय झाला आहे. पण एक सांगतो महादेव नाना पाटील ही अंडर एस्टिमेट करणारी व्यक्ती नाही आहे तासगाव शहरामध्ये. हे मी या ठिकाणी अगदी जबाबदारीने सांगतो. मिलिंदजी आपण मगापासून चर्चा करतोय पण एकूणच या निवडणुकीमध्ये ज्या या 3 घटना घडल्या त्याच्यामध्ये अजय काकांचा निर्णय असेल, संदीपबाबा गिड्डेंचा निर्णय असेल किंवा महादेव नानांचा निर्णय असेल, त्यांच्या निर्णयानंतर किंवा त्या भूमिकेनंतर एकूणच त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत काय आपण बोला किंवा त्यांच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम जाणवत? कसं तर खरं तर काय आहे अजय काका हे आराबांचे निष्ठावान कार्यकर्ते होते आहेत. त्यांनी निर्णय 17 तारखेला दुपारी 2 वाजता घेतला. म्हणजे अत्यंत काही गडबडीत निर्णय घेतला त्यांनी. हा निर्णय अपेक्षित नव्हताच की ते असा काही निर्णय घेतील. रागाच्या भरात घेतला असेल किंवा कोणाच्या ऐकून घेतला असेल किंवा त्यांना वाटलं असेल की मला त्यांना एक मनाला हर्ट झाला असेल की माझी उमेदवारी डावलली तेव्हा मी हा निर्णय घेतोय. आणि त्याने हा रागाच्या भरात कधी कधी रागाच्या भरात घेतलेले निर्णय नंतरच्या काळात ज्यावेळी वेळ निघून जाते. आता उद्याचं मतदान झाल्यानंतर संजयजी परवा निकाल लागेल. निकालानंतर परत अजय काकांना अपेक्षित निकाल मिळाला तर आनंदच आहे. मिळेल न मिळेल हा पुढची गोष्ट आहे. तर तसाच निर्णय घेतला त्यांनी संदीपबाबा गिड्डे. एवढं सगळं व्यवस्थित चाललंय. भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेतला पक्ष आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. रोज ते मुख्यमंत्र्यांना भेटतात, प्रदेशाध्यक्षांना भेटतात, सगळ्या आमदारांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळ्या मंत्री महोदयांशी संबंध चांगले आहेत, पालकमंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी निधी आणलाय. एवढं सगळं सुरू असताना भाजपनं एक पहिल्यांदा पॅनल एवढं चांगलं सक्षम पॅनल उभं केलं असताना अंतर्गत वाद चव्हाट्यावर न आणता ते आतल्यात मिटवले असते तर त्यांना त्याचे भाजपला त्याचे परिणाम भोगायला लागले नसते. भाजपमध्ये थोडी बंडखोरी किंवा असा बंडखोर वृत्ती चालत नाही. भाजप हा एक डिसिप्लिनचा पक्ष आहे. संदीपबाबांनी घेतलेला निर्णय असेल किंवा संदीपबाबांच्या निर्णयानंतर किंवा संदीपबाबांनी घेतलेल्या प्रेसनंतर सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादांनी दिल्ली प्रतिक्रिया असेल याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला बघायला मिळणारच आहे की भाजप यांच्यावर काय निर्णय घेते. हे त्यांच्यातला उठलेलं वादळ पहिल्यात शमवण्यात भाजप सक्सेस होते का अजून यातनं काय वेगळे बघायला मिळतं ते आपल्याला कळेलच. त्याचबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांची भूमिका त्यांनी सांगितल्याप्रमाणे परवा प्रेसमध्ये की 20-22 वर्ष मी संजय काकांशी फारकत घेऊन राहिलो होतो. नंतरच्या काळात काही आमच्यात सगळ्या तडजोडी झाल्या आणि आम्ही एकत्रित आलो. मार्केट कमिटी एकत्र लढवली. विधानसभा लोकसभेला आम्ही त्यांना मदत केली. त्यांनी उमेदवारी डावलली आणि त्यांनी उमेदवारी का डावलली याचं विश्लेषण महादेव नानांनी प्रेसमध्ये केलं. ठीक आहे अजून 4 वर्ष विधानसभा नाहीये, लोकसभा नाहीये. हा थोड्या दिवसानंतर जिल्हा परिषद पंचायत निवडणूक पण त्याचा ग्रामीण भागाशी संबंध आहे, शहराशी काय संबंध आहे. महादेव नानांनी पण तो निर्णय घेतला. तो निर्णय ठीक आहे 17 तारखेला तुमची उमेदवारी त्यांनी डावलल्या. 21 तारखेला तुम्ही माघार घेतल्या. 21 तारखेपासून जवळपास तुम्ही आता परवापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. सगळे शांततेत सुरू आहे. आणि या सगळ्या शांततेत त्यांनी जो निर्णय काल परवा जाहीर केला की माझा वासंती सावंत यांना पाठिंबा आहे आणि मी आमदार रोहित पाटील गटाबरोबर जातोय त्या निर्णयाचे तासगाव शहरातील या आत्ताच्या सुरू असणाऱ्या निवडणुकीत कितपत परिणाम होतील ते विजयात होतील पराभवात होतील हे आता सांगणं कठीण आहे. परंतु त्याचे महादेव नानांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होतील हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. तासगाव शहरात आता सगळे जे निर्णय अचानक झालेले आहेत हे तिन्ही निर्णय अजय काकांचा निर्णय हा उमेदवारी डावल्यानंतर तातडीने आणि एकदम स्पीडमध्ये इगोहाट झाल्यासारखा निर्णय घेतला. त्यांनी उमेदवारी जाहीर केली, निवडणूक उभी केली. दुसरी गोष्ट संदीपबाबा गिड्डे ज्यांची म्हणजे समन्वय न साधल्यामुळे स्वप्नील पाटील आणि संदीप पाटील यांच्यातील अंतर्गत समन्वय न साधल्यामुळे संदीपबाबा गिड्डे आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम करतायत. त्यांच्या निर्णयाचे परिणाम त्यांना त्यांच्या पक्षांतर्गत भोगावे लागणार आहेत. महादेव नाना पाटील जे सुरुवातीपासून
उमेदवारी मिळतील या अपेक्षेने संजय काकांबर होते. अचानक त्यांची उमेदवारी 17 तारखेला डावल्यानंतर ते थोडे शांत राहिले. 21 तारखेपर्यंत त्यांना अपेक्षित होतं की आपल्याला दुसरं कोणतर अप्रोच होईल आणि आपल्याला उमेदवारी पुरस्कृत करतील. ते झालं नाही. तसं झालं नाही. ते तसेच कन्व्हिन्स झाले नाहीत. कुठं त्यांची कॉन्टॅक्ट झाली नाहीत. त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करायला जे मध्य कालावधी घेतला त्या कालावधीमुळं थोडा वेळ पण गेलेला आहे. पण ठीक आहे, त्यांनी उशिरा घेतलेला निर्णय आहे. ते स्वतःच्या म्हणजे नॅचरल जी आघाडी आहे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर ते तिकडे गेलेले आहेत. पण त्याचे परिणाम मार्केट कमिटीत काय होणार, रोहित पाटलांबरोबर त्यांचं पाय जे आता ते मागं काही आरोप करत होते सगळे आरोपांचं काय होणार याकडे तासगावकरांचं लक्ष लागले आहे. त्यामुळे महादेव पाटलांची भूमिका ही फक्त निवडणुकीच्या तासगाव नगर परिषद निवडणुकीपुरती नाहीये, तर त्यांच्या भविष्याच्या राजकारणासाठी काय भूमिका घेणार आहे आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे तासगावकरांना बघायला मिळतील लवकरच. नक्कीच. काही तासावरती आता मतदान होईल, येऊन ठेपलेलं आहे. कदाचित उद्या सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू होईल आणि कदाचित नाही होणारच आहे. शांत पद्धतीने होईल असं मला म्हणायचं होतं. मतदानानंतर 3 तारखेला मतमोजणी आहे. एकूणच वातावरण असंच शांत राहील अशी आपण अपेक्षा करूया. या घटनांवरती आपण आला सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल चॅनलच्या वतीने आपलं जाहीर आभार. धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.